बेसापिपळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी नगराध्यक्षपदासाठी एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 7 नामनिर्देशन पत्रे तपासणीत पात्र ठरली। तसेच प्रभाग क्रमांक 1-17 मधील एकूण 83 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 72 अर्ज पात्र ठरल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भारत नंदनवार यांनी दिली। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याचेही त्यांनी सांगितले आणि सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन त्यांनी केलं। नगराध्यक्ष पदाची थेट निवड होत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली असून विविध पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बेसापिपळा नगरपंचायतीमध्ये बेसा, पिपळा, बेलतरोडी आणि घोगली या परिसरांचा समावेश असून जिल्ह्यातील सर्वाधिक समृद्ध नगरपंचायतीपैकी एक म्हणून ही ओळखली जाते। त्यामुळे येथील निवडणुकीची गती आणखी वाढली। नगरपंचायतीत एकूण 17 वार्ड असून एकूण 36,339 मतदार नोंदणीकृत आहेत। यापैकी 18,558 पुरुष आणि 18,083 महिला मतदारांचा समावेश आहे। उमेदवारांना 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे। अंतिम उमेदवार यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल। मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी आणि निकाल 3 डिसेंबरला जाहीर केला जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणकुमार डहात यांनी दिली। निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी विशेष लक्ष देत आहेत। नगराध्यक्ष पदाकरिता 9 ॲप्लिकेशन आलेल्या होत्या, नामनिर्देशन आलेले होते। त्यापैकी 2 अपात्र झाले आणि आता 7 जे नामनिर्देशन पत्र आहेत ते पात्र ठरलेले आहेत नगराध्यक्ष पदाकरिता। आणि एकूण 17 प्रभागात नगरसेवक पदाकरिता आपल्याकडे 83 अर्ज प्राप्त झालेले होते, नामनिर्देशन प्राप्त झालेले होते। त्यापैकी 11 नामनिर्देशन पत्र जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत आणि आता 72 नामनिर्देशन पत्र नगरसेवक पदाकरिता पात्र ठरलेले आहेत। त्याची यादीसुद्धा आम्ही या ठिकाणी पब्लिश केलेली आहे। आमची जी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे 2 डिसेंबर 2025ला सकाळी 7:30 वाजतापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे। आणि मी बेसापिपळातील नागरिकांना, मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपल्या जो मतदानाचा हक्क आपल्याला दिलेला आहे तो मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि सर्वांनी बेसापिपळाच्या विकासासाठी मतदान केलं पाहिजे, एवढंच आवाहन मी या माध्यमातून करू इच्छितो। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।